नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 11वा अध्याय वाचत आहोत. 11व्या अध्यायाच्या आपल्या 400 ओळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 400च्या पुढच्या ओळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. मनसी असोनिया देही, कोण्या हेतू तो विदेही. उद्धवा ऐसे कल्पिशी काही, तो दृष्टांतू पाही सांगेन. आकाश सर्व मार्गी माझी असे, सर्व पदार्थी लागले दिसे. परी एकेही पदार्थ दोषे, मलिन कैसे होणे. त्या गगनाचे परी पाही, ज्ञाता असोनिया देही. देह कर्माच्या ठाई, आलिप्त पाही सर्वदा. प्रचंड अनोनी पाशानी, आकाशन चेपे चेपनी. तेवी क्षोभली आहे प्रकृती गुणी, ज्ञाता जडपनी न बंधवे. आकाश असोनिया जनी, कदा रुळेना जन घसनी. तैसा प्रकृती कर्मी वर्तोनी, प्रकृती गुणी अलिप्त. गगन जळी बुडाले दिसे, परी ते जळा माझी कोरडे. असे तेवी पुत्र कलत्री, ज्ञाता वसे तेने दोषे अलिप्त. आकाश मसी लावू जाता, मसी माखे तो लाविता. तेवी मुक्तासी दोषी म्हणता, दोष सर्वथा म्हणत्यासी. शीत उष्ण पर्जन्यधारा, अंगीन लागती अंबरा. तेवी नाना द्वंद्व संभारा, मुक्ताचा उहारा निर्द्वंद्व. येऊनी नाना मेघ पटळे, गडगर्जणे गगन झाकोळे. त्या माझी असोनिया वेगळे, गगन नातळे मेघाते. तेवी मोह ममतेच्या कडाडी, मुक्तासी करीती तडातोडी. ते तव त्यास न लगे ओढी, परापरथडी अलिप्तो. गगनासी आली अंगी लावू जाता, अग्नी विझोनी जाय सर्वथा. तेवी त्रिगुणी मुक्तासी बांधता, गुणी सगुणता निमाली. प्रळय वाळूचे नि झडाडे, आकाश निज स्वभावे नुडे. सगळा वायू गगनी पुढे, पाहताना तुडे गगनीही. तेवी अविद्या निज स्वभावता, मुक्तासी न करवेची बद्धता. अविद्या नावे मिथ्यावार्ता, मुक्त तत्वता देखना. गगनाच्या ऐशी अलिप्तता, सर्व कर्मी वर्ते ज्ञाता. जनी अलिप्त वर्ते वसविता, तेवी मुक्तता उधारी. घृत मध जळा तोता, बिंबोनी अलिप्त सविता. तेवी बाल्य तारुण्य वृद्धता, वयसा चाळिता अलिप्त. नातरी सूर्याचे नि प्रकाशके, शुभाशुभ कर्म वाढले असे. सविता अलिप्त तेने दोषे, निज प्रकाशे प्रकाशको. तेवी आश्रम धर्मी असता, नित्यादी कर्मे आचारिता. मुक्तासी नाही कर्मबंधता, अकर्तात्मता निजबोधे. सूर्यकांती सविता, अग्नि उपजोनी अकर्ता. तैसा निज तत्वाचा ज्ञाता, करोनी अकर्ता कर्माचा. जळी सविता प्रतिबिंबला, परी तो नाही ओला झाला. तैसा स्त्री संगे प्रजाव्याला, नाना मुकला ब्रह्मचर्य. सवित्याचे अलिप्तपण, ते निरूपिले निरूपण. आता देही असोनी अलिप्तपण, तेही लक्षण उधारी. जेवी देहा माझी असे प्राण, प्राणास्तव देह चलन. परी देह दोषा नातळे प्राण, अलिप्त जाण सुख दुःखा. तैसा मुक्त सोनी संसारी, संसार व्यवहार सर्व करी. परी संसार दोष अंगावरी, तिळही भरी लागिना.
वायू सर्वाते स्पर्शतु परिस्पर्श दोषासी आलिप्तु देवी ममता नातळतु मुक्त वर्ततु देहदेही वायूसी जैवी सर्वत्र गमन परी कोठेही आसक्त नवे जान देवी विषयीनेनो आपण विषय सेवन मुक्ताचे वायूसी की ठाई नाही वस्ती मुक्तासी देह गेही नाही आसक्ती वायूसी नभा माझी विश्रांती मुक्तासी गुणातीती विश्राम एवढे जे अगाधपण ते मुक्ताचे मुक्ती कारण उद्धवासी मने श्रीकृष्ण प्रथम जान विवेकू विवेके बुद्धी अतिसंपन्न तीसी उपजे नित्य नित्य ज्ञान परी ते खिरण कटले असे जान वैराग्ये विन वाढेना विवेके विन वैराग्य गहन ते केवळ आंधळे जान ती नेने आपुले नित्य निजात्मपण अंधकूपी जान ते पडे मातले अति हातिरू अंध सैरा धावे सुबद्ध नेने निजात्मा पतन बाध देवी वैराग्य मंद विवेके विन जेथ विवेक वैराग्य संयोग तेथ नित्य संग्रहो अनित्य त्याग तेची सद्विद्या लक्षण खंड झळकत जांग नैराश्ये तेची गुरु वचन सहानेसी लावणी अति तीक्ष्ण केले त्यासी घाये छेदिले संशयासी संकल्प विकल्पेसी समूळ असंभवावना विपरीत भावना निशेष तुटली या वासना निज स्वरूपी तेव्हा जाणा जागेपणा तो आला जो अविद्या लक्षण दीर्घ स्वप्न नानात्वे भोगिता आपण तो अद्वैती जागा झाला जाण कृपा थापटून गुरुवचने तेव्हा नानात्वासी नाही ठाओ मी माझे हे झाले वाओ फिटला विद्या अविद्या भेद संदेहो आत्मानुभव तो भोगी जागा झाल्या स्वप्न भासे परी ते मिथ्या झाले अनायासे मुक्तासी जगदी तेसी दिसे याला गीतेने दोषे आलिप्त एव मुक्ताचे जे जे वर्तन ते आलिप्तपणे ऐसे जाण कथेवर्तेत हा प्रश्न प्रसंगे लक्षण सांगितले कथ विहरेत या प्रश्नाचे उत्तर ऐकावयासाचे उदित मन उद्धवाचे जाणून जीवीचे हरी बोले विद्यमान देही असता देहस्था गुण नातळती मुक्ता पाप पुण्यादी हे कथा सुख दुःख वार्ता तो नेने सांडिल्या संकल्प विकल्पासी कल्पातीही नातळे त्यासी जेवी का ओकिल्या ओकासी परतोनी कोणासी न घेववे या लागी मन बुद्धी इंद्रिय प्राण मुक्तासी जाहली संकल्प शून्य याची लागे पाप पुण्य न लगे जाण मुक्तासी इंद्रिय विषय क्रीडन सकरिता संकल्प शून्य मुक्तासी मनपणे नाही मन वृत्ती शून्य या लागी बाळक लेनया प्रमाण नेणे तरी अंगी शोभे लेईलेपणे एवी कर्मे विगुंतली करणे मुक्त अकर्तेपणे अलिप्त संकल्प विरहित विहार तोची मुक्त जाण पास आचार कथ विहरती हे उत्तर थोडे निफार सांगितले म्या सांगितली जी जी लक्षणे ती मुक्ताची मुक्तची जाणे आणि कासी युक्ततीपणे मुक्त जाणणे हे नघडे सकळ देहशास्त्र संपन्न त्यासी ही मुक्त न कळे जाण देही असे ज्यासी देहाभिमान त्यासी मुक्त लक्षण कळेना म्या बोलिले लक्षणाची पोथी
सांक्षेपे हो घेऊन हाती, जरी हिंडी नराय त्रिजगती, तरी मुक्ताची स्थिती कळेना. जेने साचार मुक्त जाणितला, तोही सत्य जाण मुक्त झाला. अनुमान योग्यतेच्या बोला, मुक्त जाणावला हे मिथ्या. जेने सूर्य देखिला यथार्थता, तो जग देखे तत्प्रकाशता. जेने मुक्त जाणितला तत्वता, तो नित्य मुक्तता मग जग देखे. तेथ हा मुक्त हा बद्ध, देखणे हे अति अबद्ध. नैसे देखती हे महामंद, अज्ञानंद अज्ञानी. मुक्त न कळे सर्वथा, ऐसे बोलणे एकता. उद्धवासी हो लागली चित्ता, चिंता ती कृष्णनाथा कळो सरले. मागा सांगितली मुक्त लक्षणे, ही मुक्ताची मुक्तची जाणे. लौकिके मुक्त कळे जेने, ही लक्षणे पर्येसी. आशाश्वसावया उद्धवाचे मन, मुक्ताचे जाणते लक्षण. सांगेन म्हणे श्रीकृष्ण, एरु सावधान सर्वस्वे. कळती मुक्ताची लक्षणे, उद्धव एकावया उदित म्हणे. ते जाणून या श्रीकृष्णे, विचित्र निरूपणे निरूपी. ज्यांची या देहासी जाण, हिंसा करीती हिंसक जन. छेद भेद दंडमुंडन, गर्जन तर्जन जरही केले, तरी ते देहाची व्यथा. मुक्तासी नाही सर्वथा, नाना उपचारी पूजिता. नेने श्लाघ्यता सन्माने, देही वर्तमान असता. देह बुद्धी नाही सर्वथा, त्यासीच बोलीजे जीवमुक्तता. या लागी देहव्यथा त्या नाही, जैसी पुरुषासवे छायासे. पुरुष योगे चळती दिसे, ते छायेसी अहममतानसे. निजमानसे पुरुषासी, तैसाची मुक्तचा देहो. मुक्तासवे वर्ते पहाओ, परी त्यासी नाही अहंभाव. हा नित्य स्वभाव मुक्ताचा, त्याची चोरू हेरू हा कांतरू. मनोनी दंडू गेला थोरू, का पूजिला ईश्वरू. पुरुष श्रेष्ठतरू मनोनी, परी पूजिता का गांजिता. त्याची दंडळी नाम समता, जेवी छायेची मानापमानता. न करी व्यथा पुरुषासे, देहो व्याघ्रामुखी सापडला. का देवे पालखी माझी चढला, तो हरुष विषादा नाही आला. समत्वे झाला निर्द्वंद्व, देहो द्यावया नेता मुसुळी. मी मरतो ऐसे न कळवळी, का गजस्कंदी पूजिला सकळी. तिने सुखावली वृत्ती नेव्हे, सुख दुःखादी नाना व्यथा. आगामा पायी अविद्यकता, देहाचे मिथ्यत्व जाणता. या लागी व्यथा पाविना, अति सन्मानू जेथ देखे. तेथ न राहे तेने सुखे, अपमानाची अडके. देखो नीन फडके भयभीतू, देहासी नाना विपत्ती होये. तोही त्या देहाचे कौतुक पाहे. देह माझी मुझ व्यथा आहे, हे ठावे नो हे मुक्तासी. एथवर देहातीतता, दृढ बाणली जीवनमुक्ता. या लागी देह दुःखाची व्यथा, त्यासी सर्वथा बांधिना. नाना जनपदा वार्ता, अतिस्तवने स्तुती करिता. का पारुष्य वचने निंदिता, मुक्तासी व्यथा उपजेना. निंदेच्या तिखटवाणी, दृढ विंदिल्या दुर्जनी. हे असाधू हे नुपजे मनी, ना बोले वचनी ते दोष. भाविक सात्विक साधू, मिळोनी करीती स्तुती वादू. तू ईश्वरी पुरुष शुद्धू, हा गुणा नु वादू एकोनी. मी उत्तम हे नुपजे मनी,
उच नीच न देखे जनी, हे साधू लोक भले गुणी, हे मुक्ताची वाणी वदेना. साधू साधू पाहता जनी, तो ब्रह्मरूप देखे दोनी. देखते देखे तद्रूपपणी, निजात्मदर्शनी निजबोधू. तेथ कोणाची करावी निंदा, कोणाच्या करावे गुणानुवादा. मीचे विश्व हे आले बोधा, स्तुती निंदा निमाली. त्यासी आत्मा साक्षात्कारी, विश्राम नित्य द्विजात्मपदी आराम. साधू असाधू हा भेटला भ्रम, स्वय आत्माराम तो झाला. असाधुत्वे निंदावे ज्यासी, तो आत्मस्वरूपे देखे त्यासी. साधू मनोनी वर्णिता गुणासी, देखे त्यासी निज रूपे. उजव्या वद्धत्वे शुद्ध भाव, डाव्या निंदत्वे निज निर्वाहो. पुरुषासी दोहीचा समभाव, वद्ध निंद पहाओ समत्वे देसे. तेथ साधू साधू अनुवादा, वर्जिली स्तुती आणि निंदा. समत्वे पावला समुपदा, सुख स्वानंदाचे निबोधे. मुक्ताची हे ओळखन, त्यापरी उद्धवा तू जाण. आता अनिक हे लक्षण, तुझ विकून सांगेन. प्रगट मुक्ताचे लक्षण, म्या तुझ सांगितले जाण. ते लौकिकी मानी कोण, विकल्प गहन जनाचे. प्रारब्ध व शास्तव जाण, एका देवच ते दिसे चिन्ह. इतक्यासाठी मुक्तपण, मानी कोण जगा माझी. मुक्त गुप्तपणाची पदवी, सर्वथा जगा माझी लपवी. जो आपुली मुक्तता मिळवी, तो लोभ स्वाभावी दांभिकू. शुक वामदेव मुक्त मनता, सर्वांसी नमने सर्वथा. मा इतरांची काय कथा, माझी मुक्तता न बानिती. म्या गोवर्धन उचलीला, दावाग्नी प्राशिला. अघ बक विदारिला, प्रत्यक्ष नाशिला काळिया. जो जो हा देहाडा, तो तो नीच नवा पवाडा. निज सुखाचा उघडा, केला रोकडा सुकाळू. त्या माझे मुक्तपण, न मानी ती याज्ञिक ब्राह्मण. इतरांची कथा कोण, विकल्प दारुण लौकिकी. या लागे मुक्ताचे मुक्तपण, मुक्तची जाणे आपण. इतरांसी न कळे ते लक्षण, अति विचक्षण जरी झाला. मुक्त लौकिकी वर्तत, जड मूक पिशाचवत. तीही चिन्हे समस्त, ऐक निश्चित सांगेन. कायिक वाचिक मानसिक, उद्देशे कर्म न करी एक. जे निफजे ते स्वाभाविक, आहे तुक त्या नाव. हेतू ठेवूनी गुणागुणी, स्तुती निंदेची बोलणी. सांडोनी या झाला मोनी, परिमोनाभिमानी हेतू नाही. जरी तो झाला मौनाभिमानी, तरी मुक्त पडला बंधनी. या लागी बोलणे न बोलणे दोन्ही, सांडूनी मौनी तो झाला. अंतद्वयात वृत्तीने जाण, करावे असंत निरसन. मग सद्वस्तूचे ध्यान, अखंड जाण करावे. तव पावली सद्गुरूची खून, उडाले ध्येय ध्याता ध्यान. बुडाले भेदाचे भेदभान, चैतन्य घन कोंदले. मेळवूनी शास्त्र संभारा, बांधला संता संत बांधारा. तो चैतन्याच्या महापुरा, माझी खरा विराला. तेव्हा उडाले संत भान, निबीड दाटले चैतन्य घन. बोडले मनाचे मनपण, वृत्ती शून्य अवस्था. मने द्यावे चैतन्य घन, तव चैतन्याची जाहले मन. सहजेची खुंटले ध्यान, हे मुख्य लक्षण मुक्ताचे.
चैतन्यी हरफले विचित्त जडमुख पिशाचवत लौकिकी वर्तत दिसे मुक्त जान निश्चित उद्धवा मुक्त लौकिकी वर्तत जडमुख पिशाचवत मनोनी कणेस्तभूत देही छिन्न यदर्थ धांगेन निष्कर्म्य ब्रह्म पावला दृढू अंतरीनीच बोधे अति गोडू बाह्य लौकिकी दिसे जडू असतेन जगडू होनी असे उठी बेसी करीते मन ते स्वरूपी झालेली न पडले ठाई होनी नुठी जाण या लागी जडपण आभासे शब्द ब्रह्म गिळोनी वेगे निशब्द वस्तू झालांगे निंदा स्तुतीचे नाव नेघे मुका सर्वांगे सर्वदा ब्रह्म सर्वथान बोलवे कोणा जरी सांगे तरी दावी खुना या लागी मुका म्हणती जाना अबोलना स्तुती निंदा